हा आहे मुंबईच्या जिव्हाळ्याचा मरीन ड्राईव्ह, क्वीन नेकलेस. काही लोक इथं जॉगिंगला येतात, काही जण नुसता समुद्र पाहायला, तर काही लोक आपल्या कुत्र्यांना घेऊन फेरफटका मारायला. पण कुत्र्यांना फिरवायच्या नादात त्याने केलेल्या घाणीकडे लोक मात्र कानाडोळा करतायत. ते लोक अजिबात दक्षता करत नाही. आम्ही किती वेळा बोललो की तुम्ही डब्यात टाका, तर त्या डब्यात अजिबात ते टाकत नाही. त्या झाडाच्या बुंद्याशी जेव्हा ठेवत जातात ते कचरा, साहेब लोक मग आम्हाला बोलतात तुम्ही हा कचरा उचलत का नाही. एवढं स्वच्छता करतो आम्ही, रस्ता एवढा साफ करतो आणि त्या कुत्र्याच्या घाणीमुळे आम्हाला मग नाही तर आम्हाला उचलायला लागतो. जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण असणारा हा मरीन ड्राईव्ह कुत्र्यांच्या घाणीमुळे मात्र अस्वच्छ होतोय. ते कुत्रे लोक पोटी करतात ना, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. ते लोक असेच टाकून जातात, तिथं लक्षही देत नाही आणि एवढं मोठी घाण असते त्याचा आम्हाला खूपच त्रास होतो. आम्हाला जो बाजून गेलो तर एवढा घाण वास मारतो ना. आता त्यांना सांगितलं ना, ते तुम्ही बोलतात की तुमचंच काम आहे, ते BMCवाल्यांचं काम आहे उचलणं, मग ते तुम्हीच करा, आम्ही कशाला करू. आता यावर तोडगा म्हणून पालिकेने 500 रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईची शान असलेला हा मरीन ड्राईव्ह स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न महापालिकेकडनं नेहमीच केला जातोय. मात्र या ठिकाणी जे नागरिक येतात, त्यांच्यासोबत जे पाळीव प्राणी येतात, त्यांच्याकडनं केली जाणारी घाण हा या स्वच्छतेचा प्रमुख अडसर ठरत होता. तशा तक्रारी अनेकदा महापालिकेकडे गेल्या आणि महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला. आता या निर्णयाचं स्थानिकांकडनं स्वागतसुद्धा केलं जात आहे. कुत्रा पाळा, मांजर पाळा, त्यांना फिरवायलाही न्या, पण त्याच प्राण्यांनी घरात केलेली घाण जशी तत्परतेनं काढता, तशी सार्वजनिक ठिकाणीही घाण काढायला विसरू नका, कारण ते सार्वजनिक ठिकाणही तुमचंच घर आहे. अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई.